बुधगावमध्ये ताटून बोलला या रागातून 19 वर्षीय युवकावर चाकूने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले। या प्रकरणी जखमी साहिल आयाज पठाण राहणार बाजारपेठ बुधगाव याच्या फिर्यादीवरून शाहरुख मुजावर आणि सनी घोडके दोघे राहणार बुधगाव यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची माहिती अशी की 16 जुलै रोजी रात्री 11:15 वाजता फिर्यादी हे जेवण करून बुधगावमध्येच बाजारपेठेत शतपावली करत असता संशयित शाहरुख मुजावर आणि सनी घोडके हे गाडीवर तिथे आले। त्यांनी येथील भाडेकरू कोठे गेले असे विचारणा केली तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना येथे राहत नसून त्यांनी घर खाली केले असे सांगितले। त्यावेळी संशयित शाहरुख मुजावर यांनी गाडीवर उतरून ताटून बोलायला काय झाले असे म्हणून त्याने फिर्यादीला धक्का दिला। तेव्हा फिर्यादी खाली पडले। फिर्यादी परत उठून उभे राहिले असता संशयित शाहरुख मुजावर यांनी फिर्यादीला कानाखाली मारले। त्यावेळी फिर्यादीचा मित्र साहिल यास मारू नका असे म्हटलं असता संशयित सनी घोडके यांनी फिर्यादीस पाठीमागून घट्ट पकडले आणि संशयित शाहरुख मुजावर यास फिर्यादीस मारण्यास सांगितले। त्यावेळी संशयित शाहरुख मुजावर याने त्याच्या खिशातून चाकूसारखे हत्यार काढून फिर्यादीच्या डोक्याच्या पाठीमागील डाव्या बाजूला वार करून जखमी केले, निघून गेले। उपचारानंतर फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानुसार संशयित शाहरुख मुजावर आणि सनी घोडके यांच्यावर 17 जुलै रोजी सकाळी 9:15 वाजता गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून 4 साक्षीदार तपासले आहेत।